नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द एमपीएससी स्टडी रूम या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एमपीएससी आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमधील इतिहास या विषयासंदर्भाचे प्रश्न बघणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला बघूया। 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर ऑप्शन आहेत प्रा. सुंदररामन, दुसरा W.S. ब्लंट, तिसरा आनंद मोहन बोस, चौथा शिरीष कुमार घोष। तर या प्रश्नाचे उत्तर आहे आनंद मोहन बोस। पुढील प्रश्न बघूया। खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्याचे राज्य खालसा केले होते? तर पहिला ऑप्शन आहे राजा रघुनाथ दुसरा, राजा रघुनाथ तिसरा, श्रीमंत मालोजी राजे भोसले, श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले। तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजा रघुजी तिसरा। तिसरा क्वेश्चन, खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा। तर ऑप्शन आहेत भारतात पहिली सूत कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली, भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली, भारतातील पहिली सूत कापड गिरणी कावजी नानाभाई यांनी सुरू केली। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ABC म्हणजे चौथा। तर मित्रांनो ABC हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत, त्यामुळे ABC हे उत्तर येईल आणि 4 क्रमांकाचे 4 ऑप्शन हा बरोबर आहे। तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया। 4 नंबरचा प्रश्न, कोल्हापूर येथील 27व्या पलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते? तर ऑप्शन आहेत रामजी शिरसाट, नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी, भीमा नाईक। तर या प्रश्नाचे उत्तर आहे रामजी शिरसाट म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे। तर पुढील प्रश्न आहे झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, हे विधान खालीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन आहेत जॉन लॉरेन्स, मेजर सार्जंट ह्यूज रोज, कॉलनी कॉम्पेबल। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ह्यू रोज। पुढील प्रश्न बघूया। 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर ऑप्शन आहेत फिलिप स्प्रेट, ब्रेन ब्रँडेल, दुसरा सर ॲलन ह्यूम डिब्ली, तिसरा दादाभाई नौरोजी ओमेचंद्र बॅनर्जी, तिसरा वेडरबर्न केन। तर उत्तर आहे ब, क, ड म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहेत। तर सर ॲलन ह्यूम डिब्ली, दादाभाई नौरोजी ओमेचंद्र बॅनर्जी आणि वेडनबर्ग W.S. केन हे ब, क, ड हे ऑप्शन बरोबर आहेत, म्हणून 4 नंबरचे उत्तर बरोबर आहेत ब, क, ड। तर पुढील प्रश्न बघूया। 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते? तर ऑप्शन आहे भिवाजी नरे, सीताराम बोले, हरिहर सोनुले, हरिश्चंद्र तालचेकर। तर उत्तर आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे 3। पुढील प्रश्न बघूया। होम रूल म्हणजे? तर ऑप्शन आहेत आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे आणि स्वशासनास प्रतिकार करणे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे 3, आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। तर पुढचा प्रश्न बघूया।
सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन आहेत लॉर्ड बेंटिंक, महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. तर सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे राजाराम मोहन रॉय यांनी म्हटलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचे उत्तर आहे. तर पुढील प्रश्न बघूया. जोड्या लावा विचारलेला आहे आयोगाने. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा, आर्य समाज. तर प्रार्थना समाजाची स्थापना 1867 या साली झाली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 साली झाली. सार्वजनिक सभेची स्थापना 1870 या साली झाली. आर्य समाजाची स्थापना 1875 या साली झाली. तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचे उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.